पिंजरा पिंजरा रे या चिरंजीव चला. शालिनी काकू बाहेर पाहुणे आलेत. आले तू जा हो पुढे हो. आनंदी अगं चल आता आवर पटापट. या हे अरे राहू दे. ये. बघा माझी पोरं म्हणजे संस्काराची खाण आहे. खूप कष्ट घेतले तर मी त्यांना इथपर्यंत आणण्यासाठी. सकाळी सकाळी उठवून मी त्यांना शुभम करुती म्हणायला वाटत. सकाळी म्हणजे सकाळपासून मी त्यांची संध्याकाळच्या शुभम करुतीची तयारी करून घ्यायचं. अच्छा. अरे पाहुण्यांसाठी पाणी वगैरे आणा. नाही आम्हाला अक्काच्या हातनात पाणी मिळालं तरी चालेल. नाहीतरी तिने गावातल्या बऱ्याच लोकांना पाजलंय पाणी. अक्का पाहुण्यांसाठी पाणी घेऊन. चला तात्या साहेब. तात्या साहेब म्हणजे इतके दिवस मी तात्या होतो, आता एकदम तात्या साहेब झालो. काय ना तुमची बाजू मोठी आहे ना, मुलाकडची बाजू तुमची. चला म्हणा तात्या साहेब म्हणा, तात्या शेठ. एक मिनिट पण तुम्ही सगळे आलात, वहिनी कुठे आहे? त्यांच्या बाच्याला तुमच्या वाड्याचं बाहेरून इंटिरियर दाखवत असणार. काय झालं? काही चुकलं का आमचं? बहुतेक इंग्रजीमध्येच काहीतरी चूक झाली आहे. जमत नाही तर बोलता कशाला? नाही ना तसं काही नाही. चला कबीर आणि आई येतील मागून. चला या तात्या, मी वाड्याचा आतून तुम्हाला एक्सटेरियर दाखवतो. या. आनंदी अगं ते पोह्यांचा आनंदे हे बघ, घाबरायचं अजिबात कारण नाही. तुला माहितीये मला पाहायला हे अक्का आणि मोठ्या भाऊजींबरोबर आले होते ना, तेव्हा माझ्या मनावरही प्रचंड दडपण आलं होतं. कारण कोणी ओळखीचंच नाही ना. पण निदान वीरच्या घरातले सगळे तुला ओळखतायत तरी, हो ना? खरंय काकू. नाही हो, मनावरचं दडपणच जात नाहीये माझ्या. आनंदी असं काय करतेस? उलट उलट तुला किती आनंदी व्हायला हवं. इतकं सगळं झाल्यानंतर वीर तुझ्या आयुष्यात येतोय, हो ना? नाहीतर घरच्या दबावामुळे किंवा रूढी परंपरांमुळे बाई पुरती दबली जाते. त्यामुळे असा काही विचार करू नकोस. आज तू खूप छान दिसतेस. म्हणजे तुझ्या भाषेत सांगायचं झालं तर एकदम झाक. छान.
म्हणजे बाहेर पाहुणे आलेत आणि जिच्यासाठी पाहुणे आले तिचं इथे कौतुक करतेस तू. अगं काय चाललंय? ही एक लहान आहे, तुला कळत नाही का? अक्का ते चहाचा ट्रे तयार होता, मी घेऊन येतच होते बाहेर. काय मुहूर्ताची वाट बघतेस का? हा तुम्हाला सगळ्यांना ना एक घाणेरडी सवय लागली. ही मुलगी जेव्हापासून घरात आली तेव्हापासून तुम्ही सगळे हिचं कौतुक करण्यात वेळ वाया घालवता. अगं आज बाहेर पाहुणे आलेत त्याचं तरी भान ठेव की. अक्का चुकलं आमचं. मी माफ करीन ग, पण पाहुण्यांचं काय? लग्न झाल्यानंतर हिला कसं वागवणार आहे देवास ठाऊक. काळजी वाटते ग म्हणून म्हणते. तात्याचा त्याच्या मुलांचा पाहुणचार करणं खूप महत्वाचं आहे आपल्याला. ती सगळी माणसं काय लायकीची आहेत आपल्याला माहितीच आहे. असं काय बोलताय? खोटं बोलतेय का? खरं तेच बोलते ना. एकदा अनुभव घेतलाय आपण. आनंदी तुलाही समजावते. प्रेम करणं खूप सोपं असतं, पण लग्न करणं, संसार करणं खूप कठीण असतं. तात्या आणि त्याची पोरं महाबेरकी आहेत, तेव्हा त्यांना जास्त वेळ थांबायला लावू नका. लवकर आवरा. आणि तू हिच्या नादी लागू नकोस. हिचं ऐकत बसलीस ना तर आयुष्यभर त्या देशमुखांच्या घरी भांडी घासशील. आता येताय का लवकर बाहेर? कळलं का? म्हणजे हे असं आहे आमचं विंगरीचं ज्ञान. आणि आमच्या विंगरीचे चुका दाखवतो कोण? हे आमचं दाखलं. ज्यांना विंगरीचीच स्पेलिंग पण येत नाही. या बघा आले आमचे विशेष. आलीस? तुझीच वाट बघत होते. मला वाटलं आता याला वाड्याचा सगळा इतिहासच सांगून येणार की काय. अक्का ह्यो कबीर आहे, माझ्या मोठ्या भावाचा पोरगा. आणि ह्या अक्का बरं का. नमस्कार करतो. सुखीरा सुखीरा. अगं मोठ्या भावाचा म्हणजे श्रीधरचा मुलगा? मी ओळखते ना तुझ्या बाबांना. कुठे होतात सासूबाई तुम्ही? सुखीरा. अगं आमच्या कबीरला तुझा वाडा दाखवत होते. अच्छा हाच का तो कबीर? लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाला यायचा तो? हो. अरे वा, हिला तर सगळं आठवतंय. मला तर अजिबातच आठवत नाही हे कोण आहे. अच्छा, हत्याला सासूबाई म्हणते म्हणजे हीच बहुधा वीरची वुड बी लाईफ पार्टनर दिसतेय. दिसायला तशी ठीकच आहे. मग वीर काय एवढे एवढे मारत होता? पाण्याचं बघ. जा या. काय ग कपाळभर कुंकू लावून हिंडतीया? लग्नाचा नाही अजून पत्ता? कुणाच्या नावानं कुंकू लावले असतो? काकू चुकून. हल्लीच्या पोरींना काय रीतभातच राहिलेली नाही. आत्या बहुधा हिच्यावर चिडली आहे. अच्छा, म्हणजे हीच ती आडळ उर्फ डाखेण. आईला पण बरी आहे. बरी कसली, हीच सगळ्यात चांगली आहे. ए कबीर, काय बघतोयस तिच्याकडे? हीच आहे ती महामाया. छान आहे. काय? नाही म्हणजे मला असं म्हणायचं होतं की छान आहे. विहिरीच्या पासून लांब पळतोय ते. वाचला बिचारा असं. अगं नारायणी बघ कुठे. मदत कर तिची. यांचा चहा पाण्याचं बघायचं ना. चेहऱ्यावर कसा साळसूतपणाचा आव आणते बघा. पण छान आहे. काय म्हणलास?
तुझा निर्णय छान आहे. हा मग ठीक आहे. आता इथे उभं राहूनच गप्पा मारायच्या आहेत का? ये चल. बसून बोलूया. हो. नारायणी, एवढ्या वर्षात असं काम करताना तुला पहिल्यांदाच पाहते मी. खरं तर आधीपासूनच काम करण्याची माझी चांगली वृत्ती होती, पण काय करणार ना, आनंदी आल्यापासून मी दिसतच नव्हते. तुम्हाला तिचाच गोडवा होता ना. काही तक्रार आहे का आनंदीबद्दल? माझी तक्रार तर तुमच्या सगळ्यांबद्दल आहे. राहू दे ना नारायणी, उगाच कशाला नको ते विषय उगाळतेस. हे बघ, मला मदत करतेस ना, कर. आनंदी, अगं काय झालं? तुझा असा चेहरा का पडलाय? सासूबाई काही बोलल्या का? वाटलंच होतं. अगं असा स्वभाव आहे त्यांचा कुचक्यासारखा. माझा तर एवढा छळ केला म्हणून सांगू तुला, तू अजूनही विचार करू शकतेस. वीर सुद्धा त्यांच्याच ताटाखालचं मांजर आहे. नारायणी, मला मदत करायला आली आहेस ना, कर मग. उगाच नको ते विषय कशाला हवेत ग तुला? मी नको ते विषय घेऊन नाही बसलीये, जे आहे तेच सांगते तिला. ते सगळं राहू दे, कारण पाहुण्यांची जेवायची वेळ होते. त्यामुळे चला कामाला लाग. ललिता, आतापर्यंत कबीरची फक्त तोंड ओळख झाली, जरा जास्त सांग की त्याच्याबद्दल. सध्या तरी नोकरीच करतोय तो, नाही ना रे कबीर? हो, सध्या तरी. म्हणजे उद्या कदाचित जॉब सोडेन किंवा कंपनी काढून सुद्धा टाकेल. आणि हे सगळं तुम्हाला हसत हसत सांगतोस? अहो, एखादी गोष्ट जर आपल्याला बदलता येत नसेल ना, तर तिला हसत हसत स्वीकारावं. आपल्यालाच कमी त्रास होतो. अरे वा, एवढ्या छोट्या वयात बरंच काही बोलतोस की रे. एवढ्या छोट्याशा वयात नियतीनं बरंच काही शिकवलंय. का पोहेलाही छाट झालं बरं का. कबीर, घरी कोण कोण असतं? आई असेल ना घरी, आणि मला वाटतं बहीण आहे ना तुला? आई आणि बहीण आहे, तिचं लग्न झालं. चला, म्हणजे आता तुझी पाळी लग्नाची, नवी नाती जोडायची. काय कबीर, हा आलो आलो, 2 मिनिटं आलो सर, एक्सक्यूज मी. आकाशी, त्या पोरीला कपाळाच्या कुंकावरून बोललीस ना, बरोबरच केलंस. का मी किती सांगितलं तिला, किती समजावलं, पण दादच देत नव्हती. उलट काय म्हणाली माहितीये? म्हणाली हे कुंकू आधीच माझ्या कपाळावरती लागायला हवं होतं. इतकी मस्ती असेल ना तिला, तिची मस्ती उतरवायच पाहिजे बघा. ललिता, मला नाही वाटत ती पोरगी तुला दात घालेल. मी आपण बघते ना ती माझ्या घरात कशी टिकते. आता असली पोरगी माझ्या घरात नकोच आहे. आनंदी त्या चंद्रकलेची पोरगी आहे, तुला एकटीला नाही ऐकणार. त्याच्या मदतीला कोणीतरी पाहिजे का? मी काय म्हणते, आपण दोघींनी मिळून तिच्याशी लढलं पाहिजे.
कबीर कसा मुलगा आहे का नाही म्हणजे कसं चाललंय त्याचं सगळं बरं चाललंय ना नातालाही अडचणीत आहे तो. तू काळजी करू नकोस अगं कबीर सारख्या होतकरू मुलाला मदत करायला आवडेल मला. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. अक्का तुम्ही जर माझ्या ईरला तिच्यापासून वाचवलत ना तर लई उपकार होतील बघा तुमचे. अगं काय उपकाराची भाषा करतेस. या गावातल्या प्रत्येक घराला तमाशेवालीपासून वाचवणं माझं ध्येय आहे माहितीये ना तुला. तुम्ही होतात ना म्हणून त्या तमाशावालीचं खरं रूप तरी कळलं मला. बरं ललिता मी काय म्हणते हा कबीर कसा मुलगा आहे का नाही म्हणजे कसं चाललंय त्याचं सगळं बरं चाललंय ना. वय लई गुणाचा मुलगा आहे बघा. लई हुशार आहे पण आता परिस्थितीमुळे खचलाय तो. का ग काय झालं. जाऊ द्या का आता इथं सगळ्यांसमोर काय बोलायचं. का ग ललिता मी कोणी परकी आहे का. नाही नाही आता तुमच्यापासून काय लपवायचं अक्का. अहो ह्याचा बाप मेला ना तेव्हा 40 लाखाचं कर्ज ठेवून मेला होता बघा. पण हा इतका हुशार आहे आणि 25 लाखाचं कर्ज फेडलं सुद्धा. पण आता लई अडचणीत आहे तो. ललिता तू काळजी करू नकोस अगं कबीर सारख्या होतकरू मुलाला मदत करायला आवडेल मला. अशी काय बघतेस खरंच सांगते मी त्याची नक्की मदत करेन. पोहे घे मी आत तयारी कुठपर्यंत आली ते बघते. तुमचे केस खूप सुंदर आहेत. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. इकडे. अरे तू मला कळत नाही तू तुझ्या ढाकणीच्या आईशी कशाला बोलत बसलायस. हो बरं म्हणजे ती तुझ्या होणाऱ्या बायकोची आई आहे का. म्हणजे सावत्र आई. काय मग कशी वाटली माझी होणारी बायको आणि तुझी होणारी बहिणी. खरं सांगू का तू जेवढं तिच्याबद्दल बोललायस तेवढी काही भारी नाहीये. जळण्याचा वास येतोय मला कुठून तरी. पण खरं सांगू कवी तुला जर माझी होणारी बायको आवडली नसेल ना तर मग खरंच तुझा चॉईस काय असेल ना याचा मला अंदाजच येत नाहीये. किती गॉडी मेकअप आहे. हा आज बहुधा केला असेल चुकून. तुला खरं सांगू का मला तुझ्या होणाऱ्या बायकोपेक्षा ना ती वॅम्पच छान वाटते. काय तुला ती आवडली. इतकीच आवडली असेल ना तर कर ना तिच्याशी लग्न. मग कळेल तुला निदान माझी तरी कायमची सुटका होईल. आई शपथ मी एका पायावर तयार आहे तिच्याशी लग्न करायला. अरे यार तिचा चेहरा बघ ना किती साधा सोज्वळ सात्विक. सात्विक मला ना ती शशिकला बिंदू किंवा त्या हिंदी मालिकातल्या त्या वॅम्प असतात ना तशीच वाटते ती. बरोबर ठीक आहे गप्पा नंतर मारू. ए तिला बोलव ना इकडे. तू म्हणतोस म्हणून बोलवतो नंतर बघतोच.
अरे आता ओळख करून द्या. हा ही आनंदी तुझी होणारी. हा आलो. तुम्ही दोघं बोलत बसा, मी आलो. ए थांब, मी पण येतो. मी काय करू इकडे बोलतो. अरे बोलत बसा ना तुम्ही. आनंदी हा माझा भाऊ. कबीर. हा बरोबर, तोच तो. मी आलोच रे. तुम्हाला माझं नाव कसं माहिती? ठाव आहे ना, ते सकाळच्याला नाही का फोनवर. नाही पण सकाळी तर मी वीरच्या बायकोशी बोललो आणि तुम्ही तर डाकीण आहात. डाकीण म्हणजे? खरं सांगू, तुमचे केस खूप सुंदर आहेत.